8. मनाची जागरूकता आणि एकाग्रता. प्रत्येक कार्य करताना जागरूक राहावे. प्रत्येक कार्य विचारपूर्वक करावे. प्रत्येक बाबतीत अप्रमादी आणि उत्साही असावे. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. आपण जे काही आहोत ते सर्व आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर आधारित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृत्य करू लागेल, तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहील. जर माणूस शुद्ध विचाराने जे काही बोलतो आणि करतो, तर त्याच्या मागे सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे. अविचारी बनू नका, विचारवान बना. चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे अकुशल मार्गापासून आपली मुक्तता करा. माणसाने आपल्या चित्ताची राखण करावी. ते कार्य कठीण आहे, कारण हे चित्त जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे पळत असते. म्हणून चित्ताची रक्षा करणे सुखकर असते. ज्याप्रमाणे नीट न शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसते आणि गळत राहते, त्याप्रमाणे चित्त जर साधनाविहीन असेल तर त्यात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थितपणे शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसत नाही आणि घर गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश मिळत नाही. माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने स्तुब्ध गजाला वळवीत असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे. दुर्निवार आणि सैराट पडणाऱ्या अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. याला काबूत ठेवणे कठीण आहे, परंतु काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान असते. जे या दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालतात, ते मारबंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाचे चित्त स्थिर असेल, जर सद्धम्म त्यास ठाऊक नसेल आणि जर त्याचे चित्त शांत नसेल, तर त्याची प्रज्ञा कधीही पूर्णतेस पोहोचू शकत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जेवढा त्रास देऊ शकेल, त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक त्रास देते. चांगल्या मार्गाकडे लागलेले मन माणसाचे जेवढे हित करते, तेवढे हित ना माता पिता करू शकतात आणि ना इतर नातलगही करू शकतात. 9. जागरूकता, अप्रमाद आणि वीर्य. जेव्हा अप्रमादी प्रमादास जिंकतो, तेव्हा तो शोकमुक्त होऊन शोकग्रस्त मानव जातीला प्रज्ञेच्या प्रासादावर चढून अशा तऱ्हेने पाहतो, ज्याप्रमाणे कोणी पर्वत शिखरावर चढलेला बुद्धिमान माणूस खाली दरीमध्ये असलेल्या मूर्खांकडे करुणामय दृष्टीने बघतो. प्रमादी लोकांमध्ये अप्रमादी, निद्रितांमध्ये जागृत अशा प्रकारे मागे टाकून पुढे निघून जातो. ज्याप्रमाणे उमदा घोडा जसा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जात असतो. प्रमादाच्या अधीन होऊ नका. कामभोगामध्ये फसू नका. अप्रमादी माणसालाच ध्यानाचा लाभ मिळतो. दक्षता किंवा अप्रमाद अमृतपद आहे. अविचार, प्रमाद मृत्यूसारखे आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाही, उलट प्रमादी हे मृतवतच असतात. इतरांचा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या जीवनाच्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा आपला उद्देश स्पष्ट झाला की निग्रहाने त्याला धरून ठेवावे. अप्रमादी बना. प्रमादाला दूर पळवा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो, तो खरोखरच सुखी असतो. प्रमाद एक कलंक असतो. सतत प्रमाद करणे हा चरित्रावरील डाग होय. सतत प्रयत्न आणि साहाय्याने शरीरात घुसलेल्या प्रमादरूपी विषारी बाणाला उपटून काढा. प्रमादात फसू नका. विषयोपभोगात फसू नका.
अप्रमत्य आणि ध्यानी राहून विपुल सुख संपादन करा. जो कोणी अप्रमादयुक्त माणूस जागरूक राहतो, जर तो स्मृतिमान असतो, जर त्याचे आचरण शुद्ध असते, विवेकाने वागणारा असतो, तो संयमी आहे व त्याचे आचरण धर्मानुसार आहे, तर अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते.